म्हणजे इतका सुंदर असा पॉइंट आहे ना, कुणी पण इथं गेल्यानंतर फोटो सेल्फी वगैरे काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतोय. आप खुद ही देख लो ना, सिंस 1935 क्या बात है, आजादी से पहले चल रहे हो. बिल्कुल. किती वर्षापासून येताय तुम्ही इथं? 99 पासून. क्या बात आहे. गर्दी बघू शकता तुम्ही, तेव्हा का गर्दी 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 इथं भरपूर. वेलकम टू माय यूट्यूब चैनल दोस्तों, आप सभी का तहे दिल से स्वागत है मेरी इस वीडियो में, शानदार वीडियो के अंदर. और आज हम पूना में हैं और बढ़िया सी ऐसी ठंडी चल रही है यहाँ पर. मतलब मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है, थोड़ा हिंदी का ट्राई कर रहा हूँ मैं. और लुक एट दिस ब्यूटी, ये अपनी गाड़ी वेदू भाई की गाड़ी है. और आज हम एक ऐसी जगह जा रहे हैं ना, ऐसी जगह जा रहे हैं, मतलब अभी कुछ खाना पीना है हमारे को, तो वो भी आपको रास्ते से दिखाते हैं. और अभी बढ़ गए गाडी में. कशी वाटली मित्रांनो थोडीशी हिंदी आपली? हे बघा वेदू सेठ मस्त असा छान असा लुक करून ऑफिसला जाताना आधी जाता जाता तुम्हाला एक छान अशी गोष्ट दाखवतो आम्ही. बघू शकता तुम्ही गाडी वगैरे. मला माहिती आहे मित्रांनो, पुण्यामध्ये एवढी भयंकर थंडी ना सध्या. म्हणजे आता जवळपास किती वाजलेले बघा, इथे एक गाडी दिसत आली तुम्हाला. करेक्ट 9 वाजले तरी पण अजून इथं सूर्य काही अजून निघलेला नाहीये. समोर गाडी बघताय का कुठली? ड्युलिक चॉस असंच. आपण आता चाललोय गुडलक नावाचं एक एफसी रोडला बन मस्का म्हणून आहे. तुम्ही रीलवर वगैरे भरपूर वेळेस बघितलं असेल आणि पुणेकर लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना पण एक छोटासा माझा प्रयत्न राहणार आहे दाखवायचा. आणि आमची जी जालन्याची पब्लिक आहे किंवा जेवढी काही मला अटॅच झालेली आहे आपल्या युट्यूब फॅमिलीवर, तर त्यांना सगळ्यांना एक छोटासा अनुभव मी तिचा करून देणार आहे. हा 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 एवढी खतरनाक आहे ना ती कॅफे, तुम्हाला आता दाखवतो. नाही तोंडाला पाणी आलं ना तुमच्या सकाळ सकाळी. बघा आता सकाळी किती लोक बाहेर निघले, थंडी असू फिंडे असू काही असू, बाहेर ते निघावंच लागतंय. तर चला मित्रांनो, भेटू आता थोड्याच वेळात. मित्रांनो तुम्हाला दिसत असेल धुकं सगळं बाहेर डोंगराच्या जवळपास. एवढं घाण वातावरण, म्हणजे घाण म्हणजे आपल्या भाषेत आपण नाही म्हणत का घाण रावस बिवस, तशा टाईप वाला घाण. म्हणजे एकदम सुंदर असं वातावरण आहे. आणि बघू शकता तुम्ही सकाळ सकाळची मॉर्निंग यार. पुन्हा यार ड्रीम सिटी पुन्हा, खतरनाक अशी सिटी आहे मित्रांनो. गुगल मॅप वरती हे बघा 3.5 किलोमीटर वरती दाखवतोय कॅफे. एक सेकंड तुम्हाला मोठं करून दाखवतो यांनी. आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल मॅप. एफसी रोड वरती बघा ते. आता चला आपण स्टार्ट करू मॅप सुद्धा. हे बघून घ्या असा रस्ता आहे. आपण आता सिंहगड कॅम्पस कडून जातोय आणि बघा ट्रॅफिक सकाळी सकाळी, सगळे जॉब टाइम आहे, सगळ्या गोष्टी आहे ना, तर सगळे लोक एक सोबत बाहेर निघतात. तर चला आता मॅपच्या थ्रू निघूयात. आता मॅप आपल्याला साथीदार आहे तसं माहिती आहे, पण एक ट्रॅफिक कोणीकडून आहे काय आहे, तर त्यामुळे इथं गोष्ट दिसतात ना, त्याच्यामुळं मॅप लावलेलं आपलं कधीही चांगलं आहे. आणि गडबडीत माणूस आहे ना, कधी मध्ये इकडं तिकडं रस्ता जातोय ना, तर त्यामुळं मॅप लावायचा आणि मस्त आपलं निघायचं, टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो.
मित्रांनो बघू शकता गुड लक कॅफे. आपल्याला आहे ना कुठेतरी एकदम छान अशा जागेवर आपण गाडी पार्क करू. आता बघू शकता मित्रांनो किती फेमस अशी ही कॅफे. एक ताई सुद्धा तिथं फोटो काढतीये, स्नॅप टाकते वाटतं, कारण की गुड लकला व्हिजिट केल्याबद्दल. बघू शकता तुम्ही, म्हणजे इतका सुंदर असा पॉइंट आहे ना, कुणी पण इथं गेल्यानंतर फोटो सेल्फी वगैरे काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतोय. आणि बघू शकता तुम्ही ही सकाळची अशी मॉर्निंग, अशी सुंदर अशी मॉर्निंग आणि एकदम असा सुंदर असा व्ह्यू. तर आता जाऊयात आपण थोड्याच वेळात आतमध्ये आणि बघू काय सीन आहे काही नाही. हे बघू शकता मित्रांनो, ही आतमधली अशी गर्दी. गुड लक कॅफे भरपूर वेळेस तुम्ही रील वगैरे सगळ्या गोष्टी अशा ट्राय केल्या असतील ना, तर रीलवर पुण्यामधली ही गुड लक कॅफे नेहमी आली असेल बघा. आणि असं इथला हाच जो रीलचा सीन होता ना, त्या सीन बघून मी इथं आलेलो आहे. त्याचं जे पाव आहेत आणि त्याला जे बटर काय असेल ते त्यांचं जे लावतात आणि लोकांना नंतर सर्व करतात. सगळं असं छान आहे. आता तुम्हाला छोटा छोटा एक्सपिरियन्स मी आता तुम्हाला दाखवतो आणि काही लोकांच्या आपण छोट्या छोट्या एक मुलाखत सुद्धा घेऊयात की किती वर्षापासून येतात, काय येतात आणि कुठले व्हरायटी आहे. जर झालंच ते तर इथले ओनर जे आहेत त्यांच्याशी थोडा एक संवाद साधायचा आपण प्रयत्न करू. अजून माझी काही त्यांच्याशी ओळख झालेली नाही आहे, बट आपण आता करू आणि मी तुम्हाला थोड्याच वेळात बाकीची गोष्ट आता कळवतो. मित्रांनो ही गुड लक मधली आतमधली गर्दी बघू शकता तुम्ही. तेव्हा का गर्दी 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 इथं भरपूर अशी गर्दी. हे बाहेर वेटवाली सुद्धा गर्दी, वेटिंग बघा, त्यांना अजून जागा पाहिजे. भरपूर अशी गर्दी आता बघितलीच असेल तुम्ही. त्याला म्हणतात गुड लक. बाहेर पोलीस सिक्युरिटी सुद्धा असतीये. फॉरेनर पाहुणे, जे विदेशी पाहुणे आहेत ना, ते सुद्धा इथं आलेले आहेत बघा. एक कपल दिसतंय तुम्हाला इथं, दिसलंय मित्रांनो. एक गोष्ट सांगू, आता आम्ही सगळे उभा का राहिलोय माहिती आहे का इथं. हे ज्या वेळेस की समोर बसलेले जे टेबलवर बसलेले जे लोक आहेत ना, ते उठतील त्यावेळेस आम्ही बसणार, मग आमची ऑर्डर तिथं घेणार आणि मग आम्हाला ऑर्डर देणार. त्यासाठी आता सगळे आम्ही असं उभा राहिलोय, वेट करतोय यांचं कधी आवरेल आणि कधी आम्ही बसून खातो. इतकी डिमांड आहे. फायनली मित्रांनो आता जागा मला मिळाली आहे आणि जवळपास एक 20-25 मिनिटं मी इथं उभा राहून होतो. आता तुम्हाला दाखवली पण होती एक क्लिप. आता जस्ट त्या भैयाला ऑर्डर दिली मी. आता भैया आणतील, आणल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट आहे काय सगळ्या गोष्टी. एक नंबर राहणार आहे. सबर का फल मीठा होता है यार दोस्तों. मित्रांनो फायनली आपली जी ऑर्डर होती ती समोर आता दिसते तुम्हाला. बघू शकता तुम्ही हा पण मस्का आणि इच्छा आहे आणि असा पूर्ण व्ह्यू एक नंबर असं दिसतंय सगळ्या गोष्टी. आता आपण एक करून ट्राय. अरे खतरनाक आहे मित्रांनो. आता एक चाय सोबत खाऊन बघू.
आता मला बोलता येणार नाही आणि एवढी भूक लागलेली ना, आता लुटून पडतो मी. एवढी साईज पण मोठी ना, पूर्ण पोट भरल तुमचा. चला तुम्हाला भेटतो आता नंतर, पहिले खातो मी आता. मित्रांनो बघू शकता तुम्ही या गुडलकच्या बाहेरची गर्दी बघा किती खतरनाक वाली गर्दी आहे. मी ज्यावेळेस आलो तेव्हा वेगळी गर्दी होती, आता जातोय तेव्हा वेगळी गर्दी आहे. आणि आता आहे ना काही आपण रिव्ह्यू घेऊ. हे बघा इथे एक स्मार्ट असा भैया दिसलाय मला. बहुत ही ज्यादा स्मार्ट. आप कितने साल से आते हो यहाँ? मैं तो फर्स्ट टाइम विजिट कर रहा हूँ. पर क्यों मतलब गुडलक का नाम सुना था आपने? मेरे फ्रेंड ने रिकमेंड करा ये. हाँ. मैं तो वैसे उत्तराखंड से आया था रनिंग के लिए, मैराथन में पार्टिसिपेट किया. क्या बात है, क्या बात है. गोल्ड मेडल भी आया मेरे को. देखो, कांग्रेचुलेशन भैया, कांग्रेचुलेशन. थैंक यू सो मच. देखो ये देखो, माय नेम इज विपिन नेगी. तो आपने भी अभी बन मस्का ट्राई करा है? बन मस्का मैंने ऑर्डर किया है. तो मैं वैसे तो मैं कटिंग फेज में हूँ, बट स्टिल मैं बन मस्का खाऊंगा. हाँ. देखते हैं, लेट्स ट्राई इट. क्या बात है, क्या बात है. बट आपने नाम तो बहुत सुना होगा. सुना है, आप खुद ही देख लो ना. सिंस 1935. क्या बात है. आजादी से पहले चल रहे हो. बिल्कुल बिल्कुल. आजादी भी हो गई, उसके बाद भी चल ही रहे हैं. एक बात बोलो, आपकी पर्सनैलिटी बहुत भारी है यार. वो तो मैं तो भारी आदमी हुई. और आपके कोई किसी दोस्त से पूछते कहाँ गए आप वगैरह कहीं? भाई आप कितने साल से आते हो? उन्होंने बोल रहे हैं कि आपसे रिकमेंड कर रहा हूँ. मैं ऑलमोस्ट 2 ईयर से मैं इधर आ रहा हूँ. 2 साल से यहाँ पे आते हो? क्या बात है. और आप? मैं तो 7-8 साल से आ रहा हूँ. 7-8 साल से आ रहे हो. क्या बात है, क्या बात है. आप देख सकते हो दोस्तों, म्हणजे मित्रांनो बघू शकता किती भयंकर गर्दी आहे. आणि आता एक थोडासा मला अनुभव आहे ना, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत त्यांचं घेऊ वाटतंय मला. वयाने मोठं म्हटल्यावर यार असलं का म्हणू, वयाने मोठं मला चौकात येऊन जे बसतात ना, तरी वयाने किती मोठे असते तरी तरुणच असतात. क्या बात आहे, क्या बात आहे. FC रोडला कोणी बी आलो ना तर ते कधी तरुणच असतो. हा रिव्ह्यू मला आवडला. आणि हा रिव्ह्यू आहे ना, म्हणजे मी म्हणतो असं आउट ऑफ स्टॉक याला पूर्ण कमेंट येतील माझ्या, पण तिला यार की ये मेरे को पसंद आ गया. जवानी. किती वर्षापासून येताय तुम्ही इथं? 99 पासून. 99 पासून. क्या बात आहे. आणि नेहमी इथं ट्राय करता बन मस्का वगैरे जे काय असेल ते? मग आता मी वेटच करताय? हा, बन मस्का काय निमित्त मित्र भेटले पाहिजे. हा, कट्टा आहे तुमचा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाव तुमचं? रामेश्वर. क्या बात आहे, क्या बात आहे. छान वाटलं सर तुम्हाला भेटून. आणि तुम्ही सर? मित्र 2001 पासून. क्या बात आहे, क्या बात आहे. भेटायचं म्हणजे मला एकदम छान वाटलं ना असं की आम्ही आजकाल असं कॉलेज लाईफ मध्ये जे भेटतोय ना, की काम वगैरे सगळ्या गोष्टी चालू असल्यानंतरही तुम्ही भेटताय. आमच्या वयात तर पोरं रिकामे असतात, पण तरी तुम्ही फ्रेंडशिप साठी टाइम काढताय ना, हे महत्वाचं आहे. जिंदगी काही झाली तरी चालते, एन्जॉय माणसाचा थांबला नाही पाहिजे. बर, तर थँक्यू. भारी वाटलं तुम्हाला भेटून. बघा मित्रांनो अजून गर्दी वाढतीये. हे बघा अजून एक सेल्फीचा इथं त्यांचा विषय चालू आहे. गुडलकच्या बाहेर सेल्फी काढतायत ते. समजलंय तुम्हाला? कारण की हा फेमस पॉइंट एकदम भारी वाला. आणि असं एक चौक वगैरे, हे आपले नवीन मित्र. एक चीज और बताना चाहूंगा मैं आपको. देखो सिंस 1935 वो है ना, हाँ. उनका पर्सनल कैमरामैन भी है वहाँ पे. क्या बात है. तब से रिकॉर्ड कर ही रहा है हमको. ये सही था. 1935 रिकॉर्ड कर रहा है. क्या बात है. और कैमरा भी उसका पुराना वाला है. कैमरा पुराना वाला है, बिल्कुल ओल्ड इज गोल्ड. क्या बात है, क्या बात है. ये मेरे को पसंद आ गया. मेरे को क्या, आपको भी आया होगा. हाँ, ये अच्छा था, ये बढ़िया था. मित्रांनो गुडलक कॅफेला आता व्हिजिट करायला मी जे आलतो आणि तुम्ही सगळा जो ब्लॉग बघितला, त्या ब्लॉग मध्ये ना अजून एक छोटीशी गोष्ट मला मेन्शन करायची आहे. आमचे हे भैया आता यांच्यासोबत माझी छान अशी ओळख झाली सगळ्या गोष्टी. आणि बघता बघता माझं आहे ना इथं रॅन्डमली असं लक्ष केलं. मला वाटलं हे चौकामध्ये कोणीतरी ठेवलेलं आहे, पण नंतर विचार केला मी की चौकामध्ये एवढं सुंदर अशा पेंटिंग ठेवल कोण. पण नंतर मग मी भैयाशी संवाद साधल्यानंतर भैया मला म्हटले की हे पेंटिंग माझं आहे आणि मी इथं ह्या पेंटिंग सेल करतोय. आणि भैयाचं जे काही स्टुडिओ वगैरे आहे त्याच्याबद्दल थोडीशी माझी एक चर्चा झाली. तर भैयाचं आता सांगतील त्यांच्या शब्दाने की हे नेमकं काय विषय आहे. तर हे वॉटर कलरचे, थोडासा आवाज मोठा आवाज पाहिजे. हे वॉटर कलर्स आहेत. वॉटर कलरचे हाताने चित्र काढलेलं आहे. दर शनिवार रविवारी मी इथे असतो आणि साधारण एक पेंटिंग ही 1200-1500 रुपयाची असते. 1200-1500 म्हणजे 1200, 1500, 2000च्या रेंजने तुम्हाला या पेंटिंग बघायला मिळतील. आणि बघू शकता की
भरपूर लेडीज वगैरे पण इथं असं व्हिजिट करतायत, बरोबर. तर मित्रांनो काही विषय नाहीये, तुम्हाला जर काही पेंटिंग वगैरे जर पाहिजे असेल तर ही गुड लक कॅफे, हे हा चौक, आणि त्याच्या समोरच हे आपले असे भैया असे इथं बसतात. आणि बघू शकता बहुतेक या दीदींना ही फ्रेम आवडली आहे तर ते पण असं बघतायत, बरोबर. तुम्ही बघू शकता मित्रांनो काय नॅचरली पेंटिंग आहे, भारी एकदम. तर पेंटिंग पण आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या भैयाला आहे ना एवढा सपोर्ट करा ना मित्रांनो. एक दुसऱ्याला सपोर्ट करून आपण आहे ना छान असं वरती जाऊ. हे बघा कलाकार कट्टा म्हणून या त्याच्या खाली भैयाचं शॉप आहे. जबरदस्त आहे, जबरदस्त मित्रांनो. बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या कलाकार कट्ट्यावर आहे ना असे एक 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 आर्टिस्ट असे येतात. आता तुम्ही भैयाचं बघितलं, हा आता हे बघा, याला माहिती नाहीये मी शूट करतोय म्हणून, रॅन्डमली शूट करतोय. तर बघा बिचारा त्याच्या नादात आहे. आणि बघा आता त्याचं ते नेमकंच आलेलं दिसतोय, सेटअप लावतोय बिचारा. आणि काय कसली कला आहे ना बघू शकता तुम्ही, जी पेंटिंग असेल बघा, आता बघू शकता तुम्ही, बढिया एकदम. भैया हे इंस्टाग्राम आयडी आहे मित्रांनो, फॉलो करून घ्या या आयडीला, भैयाचीच आयडी. भैया नाव काय तुमचं? राकेश लोखंडे. राकेश लोखंडे, अच्छा. आणि ही कुठल्या टाईपची पेंटिंग आहे? बाय द वे माझं युट्यूब चॅनल आहे आकाश तोडकर ब्लॉग्स म्हणून. तर तुम्ही नेमकं सेटअप लावत होता ना तर बघितलं मी, म्हटलं बघावं, म्हटलं काय विषय काय नाही. तर ही कुठल्या टाईपची पेंटिंग आहे? हे ब्लॅक अँड व्हाईट पेन्सिल, थोडा आवाज मोठा ठेवाला. ब्लॅक अँड व्हाईट पेन्सिल स्केच आहे. अच्छा. आणि किती रुपयाला पडती फ्रेम अशी बनवायची जर केली तर? छोटी घेतली तर विदाउट फ्रेम 1000 रुपये, विथ फ्रेम 1200 रुपये. A4 साईज. अच्छा, किती वेळ लागतो? म्हणजे आम्ही समोर बसले की तुम्ही काढून देता? नाही, याला हे डिटेलिंग काम आहे, याला 3 तास लागतात. अच्छा, मग तुम्ही कुठला तरी आमचा एक फोटो घेणार आणि त्याच्यावर बनवणार नंतर. क्या बात आहे, क्या आज बात. दिलं तर उद्या पण भेटू शकतं, कुरिअर पाहिजे असेल कुरिअर पण भेटू शकतं. क्या बात आहे मित्रांनो. तुम्हाला जर अशी कोणाला गिफ्ट करायची असेल पेंटिंग, किंवा कोणाला द्यायची असेल, किंवा तुमच्या घरातही लावायची असेल ना, ते बघा कलाकार कट्टा आहे. आणि ही गुड लक कॅफे, मी आता जो ब्लॉग बनवला आणि त्याच्या समोरच असं आर्टिस्ट वगैरे भैया बसतात. तुम्ही ना हे इंस्टाग्रामला, हे बघा हे इथं मी मेन्शन केलं, भैयाचा नंबर पण आहे, इंस्टाग्रामची आयडी पण आहे. भैयाला पण सपोर्ट करा. आणि भैया एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, थँक्यू 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 मित्रांनो. भैयाला पण असं सपोर्ट करा तुम्ही. तर चला, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ना एवढा भरभरून शेअर करा ना मित्रांनो. हे पुण्या सिटी बद्दल आपल्याला ना आता प्रेम मिळालं पाहिजे. बघा पुण्याची PMT वगैरे सगळं हळूहळू करून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो मी. तर चला मित्रांनो, भेटू आता आपण थोड्याच वेळात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.